यवतमाळ जिल्हा आरोग्य मित्र जाणार संपावर। शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे 18 फेब्रुवारीपासून सर्व आरोग्य मित्रांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य मित्रांचाही समावेश राहणार आहे। 18 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण मागण्या न झाल्यास संपावर जाणार आहे असं कळवण्यात आलेलं आहे। या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांविषयी चर्चा केली। यामध्ये अधिकाऱ्यांसह आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड, उपाध्यक्ष LR राव, राहुल गायकवाड, गणेश शिंदे, किरण ढमढेरे, वैशाली साखरे आदींची उपस्थिती होती। मागण्यांवर झाली चर्चा। सहाय्यक पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मित्रांच्या मागण्यासंदर्भात काही दिवसांची मुदत मागितली। राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात सहमती दर्शवली। काही दिवसांचा कालावधी वाढवून मागितल्याने आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते मान्य केलं। मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास 18 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय। यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य मित्रांचाही सहभाग राहणार आहे। प्रतिनिधी श्याम बनसोडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.